नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आजच्या काळातही मला वाटतं तितकाच महत्वाचा आहे जितका तो 350 वर्षांपूर्वी होता. अगदी. आपण बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणाबद्दल. आपल्या या सखोल चर्चेचा आधार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कृषी क्रांती यावरचा एक अभ्यासपूर्ण उतारा. आणि यातून आपल्याला त्या काळातल्या धोरणांची एक विलक्षण झलक मिळते. हो. आजच्या चर्चेचं उद्दिष्ट हेच आहे की त्या काळातलं हे धोरण इतकं क्रांतिकारक का मानलं जातं. म्हणजे हे फक्त काही नियम होते की त्यामागे एक मोठी विचारसरणी होती. महाराजांनी नेमकं काय बदललं, चला हे जरा उलगडून पाहूया. आणि ही चर्चा सुरू करण्यापूर्वी ना त्यावेळची परिस्थिती समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे महाराजांनी जे बदल केले ते किती मोठे होते हे तेव्हाच कळेल. आपल्या स्रोतानुसार महाराजांच्या आधीच्या काळात म्हणजे यावनी सत्तेच्या काळात राज्यकर्त्यांचा शेतकऱ्यांशी थेट संबंधच नव्हता. अच्छा. त्यांना फक्त एकाच गोष्टीत रस होता, महसूल म्हणजे कर. म्हणजे राज्य आणि शेतकरी यांच्यात कोणीतरी मध्यस्थ असणारच. अगदी बरोबर. हे मध्यस्थ होते वतनदार. देशमुख, देशपांडे. राज्यकर्ते या वतनदारांना सांगायचे, आम्हाला या भागातून एवढा कर हवा. झालं, काम संपलं त्यांचं. संपलं. तो कसा गोळा करायचा, शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नव्हतं. अरे रे. त्यामुळे शेतकऱ्यांवर खरं राज्य होतं ते या वतनदारांचं. आणि या वतनदारांना शेतकऱ्याच्या भल्यापेक्षा स्वतःच्या तिजोरीची जास्त काळजी होती. साहजिकच आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं शोषण अटळ होतं. म्हणजे आपण जर कल्पना केली की आपण एक शेतकरी आहोत, आपल्यासाठी राजा किंवा सुलतान कुठेतरी दिल्लीत किंवा विजापुरात बसलेला आहे. खूप दूर. खूप दूर. आपला त्याच्याशी काहीच संबंध नाही. आपला संबंध फक्त त्या गावातल्या वतनदाराशी आहे जो कर गोळा करायला येतो. पीक यो न यो, दुष्काळ पडो, काही फरक पडत नाही. मग त्याला त्याच्या ठरलेल्या पैशांशी मतलब. ही तर खूपच म्हणजे हताश करणारी परिस्थिती असली पाहिजे. नक्कीच. शेतकऱ्याला वालीच कोणी नव्हतं. राज्यसत्ता म्हणजे एक दूरची, निर्दयी आणि फक्त कर घेणारी संस्था होती. शेतकरी आणि राजा यांच्यात विश्वासाचं नाही तर दहशतीचं नातं होतं. आणि याच पार्श्वभूमीवर महाराजांनी केलेला बदल हा केवळ प्रशासकीय नव्हता, तो मानसिक आणि सामाजिक पातळीवरचा खूप मोठा बदल होता. बरोबर. आता या पार्श्वभूमीवर महाराजांनी नेमका काय बदल घडवला, त्यांनी ही दरी कशी मिटवली? इथेच महाराजांच्या दूरदृष्टीची आणि त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची ओळख पडते. त्यांनी जी सर्वात मोठी आणि मूलभूत क्रांती केली ना, ती म्हणजे राज्यसत्ता आणि शेतकरी यांच्यात थेट संबंध प्रस्थापित केला. अच्छा. त्यांनी वतनदारी पद्धतीलाच धक्का दिला आणि शेतकऱ्याला वतनदारांच्या कचाट्यातून सोडवलं. म्हणजे त्यांनी मधला माणूसच काढून टाकला. पण मग कर वसुली आणि प्रशासनाचं काम कसं चालणार? त्यासाठी त्याने एक पर्यायी व्यवस्था उभी केली. त्यांनी पगारी सरकारी अधिकारी नेमले, मामलेदार, सुभेदार. ओके. हे अधिकारी स्वराज्याचे नोकर होते. त्यांना सरकारकडून पगार मिळायचा. त्यामुळे त्यांची बांधिलकी राज्याशी आणि राजाच्या धोरणांशी होती, स्वतःच्या तुंबड्या भरण्याशी नव्हती. हां, बरोबर. या एका बदलामुळे भ्रष्टाचाराला मोठा आळा बसला आणि शेतकऱ्याला थेट राजापर्यंत पोचण्याचा एक मार्ग मिळाला. राजाचं धोरण थेट शेतकऱ्यापर्यंत पोचू लागलं. हे खरंच खूप मोठं पाऊल आहे. म्हणजे भ्रष्टाचाराचा आणि पिळवणुकीचा जो मधला रस्ता होता तोच बंद करून टाकला. ही एक प्रचंड मोठी प्रशासकीय सुधारणा होती. हो. आपल्या स्रोतामध्ये 5 सप्टेंबर 1676च्या एका पत्राचा उल्लेख आहे. असं दिसतंय की हे पत्र म्हणजे या धोरणाचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यातून आपल्याला काय माहिती मिळते? अगदी बरोबर बोललात. हे पत्र म्हणजे केवळ एक प्रशासकीय आदेश नाहीये. ते महाराजांच्या कृषी धोरणाचा जणू जाहीरनामाच आहे. वाव. ते प्रभामळीचे सुभेदार होते, रामजी अनंत, त्यांना लिहिलेलं होतं. आणि या पत्रातील प्रत्येक ओळ महाराजांची शेतकऱ्यांप्रती असलेली तळमळ आणि त्यांच्या धोरणाची स्पष्टता दाखवते. यातले मुद्दे वाचले की लक्षात येतं की हा माणूस किती पुढचा विचार करत होता. मग नेमके कोणते मुद्दे आहेत या पत्रात? आपण एक एक करून पाहूया का? हो, नक्कीच. पहिला मुद्दा काय सांगतो? यातला पहिलाच मुद्दा प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा दाखवतो. महाराजांनी सुभेदाराला आदेश दिला की सरकारी अधिकाऱ्याने जातीने गावोगावी दौरा करून तेथील कुणबी म्हणजे शेतकरी समाज गोळा करावा. अच्छा. याचा अर्थ स्पष्ट आहे. राजधानीतल्या थंड हवेच्या महालात बसून हुकूम सोडायचे नाहीत, लोकांपर्यंत जा, त्यांच्यात मिसळा, त्यांच्याशी बोला. म्हणजे प्रशासनाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोचायचं. अगदी. हे तर आजचा सरकार आपल्या दारी या संकल्पनेसारखं वाटतंय.
पण यातला उद्देश अधिक सखोल दिसतोय. इथे फक्त योजना सांगायच्या नाहीत, तर आधी लोकांचं म्हणणं ऐकायचं. बरोबर. बरं, शेतकऱ्यांना एकत्र करून पुढे काय करायचं होतं? इथे दुसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा येतो. पत्रानुसार त्यांच्या अडचणी जाणून घेऊन कुवतीनुसार शेतकऱ्याला जमीन द्यावी. यातले 2 शब्द खूप महत्वाचे आहेत. अडचणी जाणून घेऊन आणि कुवतीनुसार. म्हणजे आधी शेतकऱ्याचं ऐकून घ्या. त्याची समस्या काय आहे, त्याच्याकडे मनुष्यबळ किती आहे, तो किती जमीन कसू शकतो, याचा विचार करा. 1 मिनिट. कुवतीनुसार म्हणजे काय? हे कसं ठरवलं जात असणार? म्हणजे ज्याच्या घरात 4 कर्ते पुरुष आहेत त्याला जास्त जमीन आणि ज्याच्याकडे कमी आहेत त्याला कमी. हे तर खूप सूक्ष्म पातळीवरचं नियोजन झालं. हो, अगदी तसंच. ज्याच्याकडे बैलजोडी आहे, साधनं आहेत, त्याची कुवत जास्त, ज्याच्याकडे नाही त्याची कमी. पण उद्देश हा होता की कोणावरही त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओझं टाकू नये. अच्छा. प्रत्येकाला सारखीच जमीन देऊन किंवा सारखंच टार्गेट देऊन चालणार नाही. यामुळे संसाधनांचा योग्य वापर होईल आणि शेतकरी कर्जाच्या किंवा अपयशाच्या खाईत लोटला जाणार नाही, याची काळजी घेतली गेली. ठीक आहे. म्हणजे सरकार शेतकऱ्याच्या क्षमतेनुसार जमीन देत होतं. पण जमीन असून तरी काय फायदा जर ती कसण्यासाठी साधनच नसतील? बरोबर. माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांकडे इच्छा असेल, पण बैलजोडी घ्यायलाही पैसे नसतील. पेरणीपर्यंत घरात खायला धान्य नसेल. या मूळ समस्येवर काही विचार केला होता का? आणि तुम्ही अगदी अचूक मुद्द्याला हात घातला आहे. तिसरा मुद्दा याच समस्येवर उत्तर देतो आणि हा या संपूर्ण धोरणाचा आत्मा आहे. अच्छा. महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांकडे कुवत असली तरी बैल, नांगर किंवा उदरनिर्वाहार्थ धान्य नाही, अशांना सरकारने मदत करावी. आणि ही मदत म्हणजे काहीतरी जुजबी अनुदान नाही, तर ती एक संपूर्ण योजना आहे. म्हणजे नेमकी काय मदत? स्रोतानुसार सरकारने अशा शेतकऱ्यांना बैल विकत घेऊन द्यावेत. एवढंच नाही तर पेरणीपासून ते पीक येईपर्यंत त्याचं कुटुंब उपाशी राहू नये म्हणून 2 खंडी धान्य उदरनिर्वाहार्थ त्याला द्यावे. अरे वा. आणि मग त्याच्या क्षमतेनुसार त्याला जमीन कसण्यासाठी द्यावी. 1 मिनिट थांबा. म्हणजे सरकार फक्त जमीन देत नव्हतं, तर शेती सुरू करण्यासाठी लागणारं जवळजवळ सगळं भांडवल देत होतं. हो. बैलांपासून ते कुटुंबाच्या जेवणापर्यंत. हे तर अविश्वसनीय आहे. हे राज्यकर्त्याच्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन एका पालकाच्या भूमिकेत शिरण्यासारखं आहे. अगदी. पण मग ही मदत अनुदान होती की कर्ज? कारण जर हे कर्ज असेल तर त्या काळात व्याजदर काय असायचा? सावकारी पाशीत ही तर तेव्हा मोठी समस्या होती. बरोबर. आणि इथेच या धोरणाचा सर्वात क्रांतिकारक भाग समोर येतो. स्रोतात स्पष्ट म्हटलंय की अशा शेतकऱ्यांना दिलेलं कर्ज व्याज न आकारता फक्त मुद्दलच हळूहळू त्याच्या परिस्थितीनुसार वसूल करत जावे. काय सांगताय? बिनव्याजी कर्ज. आजच्या काळात जिथे शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा आणि व्याजाच्या चक्रव्यूहाचा इतका मोठा प्रश्न आहे, तिथे 350 वर्षापूर्वी एक राजा बिनव्याजी कर्ज देत होता. बिनव्याजी कर्ज आणि परतफेडीसाठी कोणताही दबाव नव्हता असं दिसते? अजिबात नाही. परिस्थितीनुसार आणि हळूहळू हे शब्द त्या पत्रात मुद्दाम वापरले आहेत. हा उद्देश होता, त्याला कर्जात बुडवणं हा नाही. हे सगळं ऐकायला खरंच खूप आदर्शवादी वाटतंय. पण एवढी मोठी योजना म्हणजे 1,00,000-2 लाख लारी एका सुभेदाराला खर्चायला देणं, यासाठी पैसा कुठून येत होता? स्वराज्याचं उत्पन्न तर मर्यादित होतं. हो. ही योजना आर्थिकदृष्ट्या राज्यासाठी जोखमीची नव्हती का? हा खूप चांगला प्रश्न आहे. पण याकडे खर्चाच्या दृष्टिकोनातून न पाहता गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. अच्छा, गुंतवणूक. हो. जी जमीन पडीक आहे, जिथे काहीच उगवत नाही, तिथे सरकार गुंतवणूक करते. जेव्हा शेतकरी बैल, नांगर आणि धान्याच्या मदतीने ती जमीन कसेल, तेव्हा तिथे पीक येईल. बरोबर. पीक आलं की शेतकऱ्याच्या घरात समृद्धी येईल आणि राज्याला महसूल मिळेल. म्हणजे ही गुंतवणूक दीर्घकाळात राज्याच्या तिजोरीत अधिक भर टाकणारी होती. ही खर्च करणारी नाही, तर संपत्ती निर्माण करणारी योजना होती. त्यामुळेच प्रभावळीच्या सुभेदाराला जमिनीची लागवड करण्यासाठी 1,00,000-2 लाख लारी पावे तो रक्कम खर्च करण्याची परवानगी होती. लारी हे त्यावेळचं चलन होतं. एका सुभेदाराला एवढी मोठी रक्कम खर्च करण्याचे अधिकार देणं हेच दाखवतं की हे धोरण किती गांभीर्याने आणि मोठ्या प्रमाणावर राबवलं जात होतं. म्हणजे हे एक प्रकारचं ॲग्रिकल्चरल स्टार्टअप धोरण होतं. सरकार एका व्हेंचर कॅपिटलिस्टसारखं शेतकऱ्यामध्ये गुंतवणूक करत होतं, या आशेने की तो यशस्वी होईल आणि पर्यायाने राज्यही यशस्वी होईल. अगदी बरोबर शब्द वापरलात. अप्रतिम विचार आहे. पण एक शेवटची शंका.
निसर्गापुढे कोणाचं चालतं? समजा सरकारने सगळी मदत केली, पण दुष्काळ पडला किंवा टोळधाड आली, रोगराई पसरली आणि शेतकरी कर्ज फेडूच शकला नाही तर काय? मग तर तो पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला जाणार. इथे महाराजांची दूरदृष्टी आणि करुणा पुन्हा एकदा दिसून येते. या पत्रातला शेवटचा मुद्दा याच परिस्थितीवर भाष्य करतो. अच्छा. जर एखादा शेतकरी दुष्काळ किंवा इतर कोणत्याही खऱ्या संकटांमुळे मागील कर्ज फेडू शकला नाही आणि त्याची अडचण खरी आहे हे सरकारी अधिकाऱ्यांनी पटवून दिलं, तर अशा शेतकऱ्यांना मागील कर्जाची खंडमाफी दिली जात असे. म्हणजेच त्याचं कर्ज सरसकट माफ केलं जायचं. खंडमाफी म्हणजे आजच्या काळात ज्याला आपण कर्जमाफी म्हणतो, ती संकल्पना त्या काळात अस्तित्वात होती आणि ती व्यवस्थित राबवलीही जात होती. होय. हा शब्द तर आजच्या राजकारणातला परवलीचा शब्द आहे. होय, पण त्यात एक महत्वाची अट होती. त्याची अडचण खरी असल्याचे अधिकाऱ्यांनी पटवून दिले तर. बरोबर. यामुळे योजनेचा गैरवापर होणार नाही आणि फक्त खऱ्या गरजू शेतकऱ्यालाच मदत मिळेल याचीही काळजी घेतली गेली. म्हणजे धोरणात करुणा होती, पण त्याचबरोबर शिस्त आणि जबाबदारीची भावनाही होती. प्रशासन आणि करुणा यांचा हा एक उत्तम समतोल होता. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? 350 वर्षांपूर्वी असं सर्वसमावेशक, शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवणारं धोरण असणं म्हणजे काय? याचा स्पष्ट अर्थ असा की महाराजांचं स्वराज्य हे केवळ लढाऱ्या करून जिंकलेलं आणि घोड्यांच्या टापांखाली असलेलं राज्य नव्हतं, तर ते एक कल्याणकारी राज्य, एक वेलफेअर स्टेट होतं. राज्याची व्याख्याच त्यांनी बदलून टाकली. राज्य ही फक्त कर वसूल करणारी आणि शिक्षा देणारी यंत्रणा नाही, तर ती शेतकऱ्यांची संरक्षक आणि भागीदार आहे. वाह. नापीक जमीन लागवडीखाली आणणं आणि शेतकऱ्याला प्रत्येक संकटात आधार देणं हे राज्याचं कर्तव्य मानलं गेलं होतं. जेव्हा राजा शेतकऱ्याला आपला भागीदार मानतो, तेव्हाच राज्याची खरी समृद्धी होते. हा विचार त्या धोरणाच्या मुळाशी होता. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालं की छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषी धोरण हे केवळ एक प्रशासकीय नियम नव्हता, तर ते एक दूरदृष्टी असलेलं सामाजिक आणि आर्थिक विकासाचे एक संपूर्ण मॉडेल होतं. अगदीच. शेतकऱ्यांशी थेट संबंध जोडणं, त्यांना बिनव्याजी कर्ज देणं, बैल नांगरापासून ते उदरनिर्वाहासाठी धान्यापर्यंतची मदत करणं आणि नैसर्गिक आपत्तीत सारामाफी आणि कर्जमाफीची तरतूद करणं, हे सर्व त्या काळाच्या कित्येक तरी पुढे होतं. आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक मुद्दा. आपल्या स्रोताच्या शेवटी एक वाक्य आहे की हे धोरण कोणतीही बदल न करता आजच्या राज्यकर्त्यांनी स्वीकारले तर राष्ट्राचा शेतकरी खऱ्या अर्थाने राजा होण्यास जास्त कालावधी लागणार नाही. या वाक्यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो. जेव्हा राज्य शेतकऱ्याकडे केवळ एक करदाता, एक मतदाता किंवा एक लाभार्थी म्हणून न पाहता राष्ट्राच्या समृद्धीमधला एक महत्त्वाचा आणि सन्माननीय भागीदार म्हणून पाहते, तेव्हा त्या राज्याच्या आणि तिथल्या लोकांच्या भवितव्यावर त्याचा नेमका काय परिणाम होतो?